सांगितले ते करून मला वाटलं मी पुत्रमुख बघीन, मी काहीतरी पुत्र सुख बघीन, पण माझ्या नशिबाला असं का झालं? का वसिष्ठाची आवड, का कौशल्याची सावड? मी कोणाला धरू आता? आणि वसिष्ठ गुरूचं काही जर बरं वाईट झालं तर मला पातक लागल्याशिवाय राहणार नाही असं राजा दशरथाच्या वेळेवर सुरू धावू लागल्या. राजा दशरथाच्या वेळेला राजा दशरथा म्हणू लागला, ही कर्माची गहन कथा मी काय करू? आणि राजा दशरथाच्या वेळेस थोडस वसिष्ठ गुरुकडे बघू लागले. वसिष्ठ गुरुने आपली समाधी सावरली आणि समाधी सावरून वसिष्ठ गुरु त्या वेळेला सावधान झाले. सावधान झाल्याबरोबर राजा दशरथाने वसिष्ठ गुरूच्या गळ्यात, महाराज महाराज तुम्हाला काय झालं? तुम्हाला काय झालं? वसिष्ठ गुरु त्यावेळेस बोलायला सुरुवात केली, राजा तू भाग्यवान आहेस, राजा तू भाग्यवान आहेस, तू तर आहात, पण आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत. तुम्ही भाग्यवान, आम्ही भाग्यवान, तुम्ही भाग्यवान, आम्ही भाग्यवान. का? राम म्हणता, आम्ही राम म्हणता नगरी वैकुंठाशी जाईल. ऐका नगरी राम म्हणता वैकुंठाशी जाईल नाही, राम म्हणता पापी उद्धरती, राम म्हणता पापी उद्धरती. राजा अरे या जगताचा मालक आणि ती जर मला येऊ लागला, आम्ही धन्य झालो. त्यावेळेस राजा दशरथ वसिष्ठ गुरु नाचू लागले. नाचू लागले का? हा प्रब्रह्म जगताचा मालक, हा प्रब्रह्म जन्माला येऊ लागले म्हणून 33 कोटी देव कुठं ऐक्यामध्ये आले. काय पुन्हा यानं प्रदक्षिणा घालू दे ना. 33 कोटी देव विमान घेऊन आले आणि ऐक्याच्या भोवतात प्रदक्षिणा घालू लागले. हातामध्ये प्रत्येकाने फुलाचा वर्षाव करण्यासाठी प्रत्येकाने फुलं आणली. का हो? आम्ही प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ, त्या भगवंताचा जन्मकाळ बघायसाठी म्हणून ऐक्यामध्ये अनेक 33 कोटी देव, सगळे नरवीर, सगळे लोक तिथे आले गेले. का? आणि प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ बघण्यासाठी म्हणून अनेक लोक जमल्या गेले. सगळे 33 कोटी देवाचे इमान आले. अनेक इमानाची गर्दी चालू लागली, प्रदक्षिणा घालू लागल्या. प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ बघण्यासाठी अनेक लोक जमल्या गेले. पण त्या वेळेला वसिष्ठ गुरु नाचू लागले. वसिष्ठ गुरु म्हणू लागले, राजा अरे राम म्हणता पापी उद्धरती, तुम्ही भाग्यवान म्हणून असं म्हणू लागले. पण त्या वेळेला भगवंताचा जन्मकाळ जवळ आला आणि भगवंताचा जन्मकाळ जवळ आल्यावर आपल्याजवळ जर फुलं असले तर घ्या, आपण फुलं उधळू आणि भगवंताचा जन्मकाळ म्हणजे त्यावेळेस जन्म करू आणि जन्म करून आपण आणि थोडस सगळ्यांनी एकदा भजन करा. भगवंताचा हा जन्म म्हणून सगळ्यांना टाळी वाजवा आणि सगळ्यांनी एकदा भजन करा. गंधयुक्त तरी वातोष्णती गई, दोन प्रहरी गागा श्री थांबला, दोन प्रहरी गागा श्री थांबला, दोन प्रहरी काला श्री थांबला, राम जन्मला सखे, राम जन्मला, राम जन्मला सखे, राम जन्मला, राम जन्मला सखे, राम जन्मला, राम जन्मला सखे, राम जन्मला.
सके राम जन्मला सके राम जन्मला राजा रामचंद्र भगवान की जय गुरु पवन हनुमान की जय गुरु राजा रामचंद्र भगवान की जय गुरु राजा रामचंद्र भगवान की जय कृष्णांगे जो 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 महाराज की जय हो म्हणली आणि म्हणल्याबरोबर म्हणू लागली महाराज कौशल्या एक मुलगा जन्माला आला
पुन्हा दुसरी दासी धावत धावत आली आणि राजा दशरथाला म्हणू लागली, महाराज की जय हो असं बोलली. आणि बोलून पुन्हा बोलायला सुरुवात केली. सुमित्राई साहेबाला एक मुलगा. पुन्हा मंत्रदासी धावत धावत आली आणि थोडस अभिमानानं बोलायला सुरुवात केली, महाराज की जय हो म्हणजे. आणि काही आई साहेबाला दोन मुलं जन्माला आली. दोन मुलं जन्माला आल्यामुळे राजा दशरथाला एवढा मोठा आनंद झाला. राजा दशरथ त्या वेळेला म्हणू लागला, मी धन्य झालो. बघा, प्रपंचात काही नाही हो, प्रपंचात काही नाही. प्रपंचात मुलं बाळ झाले म्हणजे आमचा प्रपंच झाला. आम्हाला असं वाटतं, आम्हाला आनंद वाटतो. 4 मुलाचा बाप झालो म्हणजे मी भाग्यवान झालो असं वाटतं. काय वाटतं? 4 मुलाचा बाप झालो म्हणजे मी भाग्यवान झालो असं वाटते आम्हाला. वाटते, प्रत्येकाला वाटते. मी 4 मुलाचा बाप झालो, मी भाग्यवान झालो. बघा माणसाला मुलगी जन्माला आल्यावर तेवढा आनंद नसतो, पण मुलगा जन्माला आल्यावर आनंद असतो. काय काय? आणि मुलगी काय आणि मुलगा काय? मुलगी काय आणि मुलगा काय? एक लक्षात राहू द्या. मुलीचं जेवढं प्रेम आहे तेवढं मुलाचं प्रेम नाही. हाय म्हणा, हाय म्हणा सांगतो नाही. आपण त्यातलीच माणसं, एवढंच तुम्ही भिवून बोलत नाही. गावात का गावाची माहिती भिवून बोलला तर सगळा परिवार बसून राहिलं तरी कळलं ना. जेवढा मुलीचा प्रेम आहे तेवढा मुलाचा प्रेम नाही. का नाही? मुलीला काही देत नाही, पण तिचा एवढा मोठा प्रेम आपल्यावर आहे. पण लोकांना वाटते बा मुलगी नकोच असं वाटते. मुलगी जन्माला आल्यावर कोणी काही वाटलं का? मुलगी जन्माला आल्यावर वाटली तुमच्या गावात साखर वाटली, नारळ फुलले देवाला फुलली. आता जिलेबी वाटायला काही होत ना. मुलगी जन्माला आल्यावर जिलेबी वाटायला, पण कुठे आणले तर असं वाट आहे की आधी काहीच वाटत होती. पण पोरगा जन्माला आल्यावर एकच नारळ का होईना, 1 किलो साखर का होईना वाटत होती. पोरगा जन्माला आल्यावर वाटत होते, पण मुलगी जन्माला आल्यावर. पण मुलीचा प्रेम असे निष्कर्म प्रेम असते, तिला काही देत नाही आपण. गाई करुणा तुझा तुझ्या लेकीचे नको घर भात मार. घर भात मारू मला जन्माला गाई. मुलीचं प्रेम निष्कर्म चालत चालत सांगेल तो मुलगा आहे हो, पण मुलाचं प्रेम ते नाही आपल्यावर नाही. मुलीला काही देत नाही, पण मुलीचं खूप मोठं प्रेम आपल्यावर आहे. म्हणून मुलगा काय मुलगी काय, पण मुलगा जन्माला आल्यावर आम्हाला मोठा आनंद वाटतो. राजा दशरथाला 4 मुलं जन्माला आल्यावर सुमंत प्रधानाला बोलवलं आणि सुमंत प्रधानाला बोलवलं 3 दिवसात झालं. म्हणून सुमंत प्रधानानं हातीवर साखर वाटली आईच्यामध्ये. कशावर? हातीवर साखर वाटली. बरं साखर कशी वाटाव? अशी की
मोठीनं वाटावं. मोठीनं का वाटावं? मोठीनं का वाटावं? असं वाटतं लोक म्हणतात म्हातारे बिचारे, बापू असं वाटणार मा मुठीनं वाटावं. का मुठीनं वाटावं? त्याची मूठ मजबूत राहावं, बापाच्या मान मुठीत घालायला नाही. एवढेच पाहिजे, एवढेच पाहिजे. कळलं ना? अरे मुलगी काय मुलगा काय? म्हणून ज्यावेळेस राजा दशरथाने हातीवर साखर वाटली. कुठं? अयोध्येमध्ये हातीवर साखर वाटली. हातीवर साखर वाटली. 12 दिवसाचं बारसं, 12 दिवसाचं बारसं ठरलेलं आहे. 13 दिवसाचं ठरलेलं. म्हणून 12 दिवसाचं बारसं वशिष्ठ गुरुला बोलवलं आणि वशिष्ठ गुरुकडे गेले. वशिष्ठ गुरुच्या चरणावर लोळणी घातली आणि राजा दशरथाने वशिष्ठ गुरुला विनंती केली, महाराज मला पुत्रमुख अवलोकन करायचे. बघा, पूर्वीचा काळ होता, आताचा नाही. पूर्वीचा काळ होता, आताचा नाही. मला पुत्रमुख अवलोकन करायचे. बघा, महाराजांच्या विचारानं महाराजांना संगतीला घेऊन आले. आता तर मायबापाला विचारणा झाली तर कुठलं काय करणार? मायबापाच्या आधीच पोरग चाललं, अवघडच सगळं. म्हणून वशिष्ठ गुरु आले आणि वशिष्ठ गुरु आल्यावर काय सांगितलं? कौशल्या साहेबांकडे गेले आणि त्या प्रब्रह्माकडे बघितलं. त्या प्रब्रह्माकडे बघितल्या बरोबर तुम्हाला काय सांगितलं? सावला सुकुमार घनश्याम मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। मेरी कहानी से नरों को आज धोने दो चरण आँखों के पानी से, बहुत खुश हूँ मेरे आंसू प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चारों धाम आए हैं। तुमको पाके क्या पाया है? सृष्टि के कसम से पूछो, तुमको खोने का दुख क्या है? कौशल्या के मन से पूछो, बाढ़ मेरी आई आभाग आगे भाग जाएंगे। मेरी चौखट में चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। 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 बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। आणि त्या वेळेला राजा दशरथाने वशिष्ठ गुरु बघितलं बरोबर हा प्रब्रह्म सावळा सुकुमार घनश्याम जन्मल्या लेकराला नाव आहे का? नाही, लेकराला नाव नाही. त्या देहाला नाव ठेवावं लागते काहीतरी. या देहाला काहीतरी नाव ठेवावं लागते. त्या देहाला नाव नाही, रूप नाही, त्या देहाला गाव नाही, काही नाही. पण या देहाला एक नाव ठेवावं लागते. या देहाला नाही ते माणूस म्हणून हात मारावा लागतो, म्हणून त्याला नाव ठेवावं लागते. म्हणून त्यावेळेस त्या सावळ्या कृतीकडे बघितलं
बघितल्या बरोबर तुम्हाला काय सांगू अहो बरोबर बरोबर असे जावळ पडू लागले श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव कारुण नंद लोचन कंज मुख कर कंद पद कंजारुण कंदर्प अगणित अमित चरिना नील नीरद सुंदर पटपीत मानव तड़ी आणि राजा दशरथानं अनंत जन्मीचे विसरलो दुःख काम अनंत जन्मीचे दुःख विसरलं आणि बघितल्या बरोबर आणि त्यावेळेस वशिष्ठ गुरु बघितल्या बरोबर नामकरण करायला सुरुवात केली कौशल्य आई साहेबांच्या मुलाचं नाव ठेवलं राम आणि सुमित्रा आई साहेबांच्या मुलाजवळ गेली बघितला तर गोरा गोमटा ते गोरा गोमटा आहे आणि ती शेषाचा अवतार असलेले आणि त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं आणि पुढे गेल्यावर काही आई साहेबाला 2 मुलं जन्माला आले 2 मुलं जन्माला आले त्यात एक सावळा गोरा सुकुमार एक सावळा एक गोरा पण एकाचं नाव भरत आणि एकाचं नाव शत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे नाव ठेवलं कसं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असं चौघाचं नाव ठेवलं आणि नाव ठेवल्याबरोबर आता नाव ठेवलं नामकरण झाल्यावर आता लेकर चालू लागले लवकर त्याला काही विषय रामाने चालू लागले एकोणेकाचा हात धरू लागले एकोणेकाचा आधार धरू लागले झुमक झुमक रामचंद्र भारत पैदलया झुमक झुमक रामचंद्र झुमक झुमक भारत पैदलया आणि लक्ष्मणजी आणि भरत शत्रुघ्न चौघ भाऊ एकमेकाचा आधार तुम्ही बघा की कशाचा आधार धरून उभा राहावं लागते चालावं लागते चालू लागले बोलू लागले पण त्यावेळेस राजा दशरथाने आता आपण लवकर सुरू केले की नाही लवकर अंगणवाडीत टाकायला नाही आपण नाही आधी बरेच वर्ष टाकत गेले त्याचा हात कानाला आमला शाळेत आता राहिलं नाही आता लवकरच म्हणून लवकरच देणे सुद्धा राजा दशरथाने वेद अध्यायन कीर्तन भजन काय शिकले ते वेद अध्यायन कीर्तन भजन शिकू लागले का वशिष्ठ गुरुकडे पाठवून दिलं आणि वशिष्ठ गुरु वेद अध्यायन कीर्तन भजन शिकू लागले का प्रभू रामचंद्राला चालवं घातलं मोजबंधन करून गळ्यात चालवं घातलं माळ घातली का प्रभू रामचंद्राला वशिष्ठाला गुरु केले तर तुम्ही आम्ही गुरु का करू श्री कृष्ण भगवंताने जातीपांना गुरु केले तुम्ही आम्ही गुरु का करू या लोकांना जर गुरु केले नसते तर आपण केले नसते म्हणून कोणाला वशिष्ठाला गुरु केली ना प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजी आणि भरत शत्रुघ्न गुरु केले पण वेद अध्यायन कीर्तन भजन शिकवलं वेद अध्यायन कीर्तन भजन झाल्यावर पुन्हा राजा दशरथाला याला तीर्थयात्रा करू काय करू तीर्थयात्रा का करू नये तीर्थयात्रा का करावं तीर्थयात्रा केल्यावर माणसाच्या अंतःकरणामधला अहंकार निघून जातो तीर्थयात्रा केल्यावर माणसाच्या मनातला अहंकार निघून जाते गावात राहिल्यावर काय कळते एवढंच कळते मग एवढं करू नाही मैदानात येऊन कर गावात कळतेच काय मला सांगायचं गावात तेवढं कळतेच काय तुम्ही बघा बेडकी ढवाणात राहते तिला वाटते एवढाच समुद्र आहे बाहेर निघून बघ आतांग म्हणून तीर्थयात्रा करून लागतं बघा आपण पंढरपूरची पायवारी करतो
कुठं कुठं तरोटा उपरून टाकून त्याच्यावर मेलकपट टाकून झोपावं लागते, खालून पाणी जाते. गेले ना वारी का माणसाच्या अंगामधला अंगार निघून जाते तीर्थयात्रा केल्यावर. आणि कोण कोणाला ओळखणार आहे? माऊली पुढे भाग याच्यावर बोलणार कोण? माऊली पुढे सरका चला. म्हणून अंगार जाण्यासाठी तीर्थयात्रा करावं लागते. म्हणून प्रभू रामचंद्राला, लक्ष्मणाला आणि भरताला, शत्रुघ्नाला, राजा दशरथाने तीर्थयात्रा करून आणली. काय करून आणली? तीर्थयात्रा करून आणली. तीर्थयात्रा करून आणली. तीर्थयात्रा करून आल्यावर काही दिवस गेले, पण तिकडे विश्वामित्राला एक यज्ञ करू लागला. काय करू? विश्वामित्राला एक यज्ञ करू लागला. यज्ञ करू लागला, पण त्या यज्ञामध्ये मारीच स्वभाव दोघं भाऊ होते. पण यज्ञ करू लागले. यज्ञ करता वाले एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस जाऊ द्यायचे. तिसऱ्या 4थ्या दिवशी त्या मंडपावर पर्वत घालायची, गोटी घालायची, मंडप मोडायचा आणि ब्राह्मणाला भेडसावून ब्राह्मण पडून जाय. यज्ञ मोडायचे. मारीच स्वभाव त्याही काळात आणि याही काळात परमार्थात आड येतात म्हणजेच मारीच स्वभाव. त्याही काळात होते, याही काळात हात काही लोक सप्ताह करायचे. काय करायचं सप्ताह? ते मारीच स्वभाव. त्याही काळात मारीच स्वभाव, याही काळात मारीच स्वभाव. तुक मनी सत्य गर्भ भावे तुक मनी सत्य गर्भ भावे तुक मनी सत्य गर्भ भावे तुक मनी म्हणून सावधानता. म्हणून ज्या वेळेला मारीच स्वभाव एकदा, दोनदा, तीनदा, चारदा आणि त्या मंडपाचा उद्योग करू लागले, मंडप मोडू लागले. पण विश्वामित्रानं 4000 वर्ष तपश्चर्या केले लोखंडाचे दंडे खाऊन. दुसऱ्या संधीचा मालक एक धाता आहे, त्याला धाता म्हणत गेले. म्हणून विश्वामित्रानं एका दिवशी मनाला विचार केला, मी माझ्या प्रभू रामचंद्राला आणीन, मी माझ्या प्रब्रह्माला आणीन, मी माझ्या प्रब्रह्माला आणून मी माझा यज्ञ सिद्धीला देईन. म्हणून विश्वामित्रानं पुत्र याचनेसाठी कोणाकडे? राजा दशरथाकडे येऊ लागले. कशामुळे? पुत्र याचना म्हणजे भीक मागण्यासाठी. आणि आयथामध्ये येऊ लागले. आयथामध्ये येऊ लागले. पण विश्वामित्र येणार म्हणून वसिष्ठ गुरुला पत्ता लागला. वसिष्ठ गुरुला पत्ता लागल्यावर वसिष्ठ गुरु म्हणजे राजा विश्वामित्र आयथामध्ये येणार आहे. त्यांचं विश्वामित्राचं पटत नव्हतं. पूर्वीपासून चालत आलं गुरु गुरु. विश्वामित्राचं वसिष्ठ गुरुचं कधीच पटलं नाही, कधी पटलं नाही. म्हणून वसिष्ठ गुरुनं सांगितलं, राजा मी बाजूला निघून जातो. वसिष्ठ गुरु निघून गेले. तितक्यात विश्वामित्र आले. आल्याबरोबर राजा दशरथाने उठले, विश्वामित्राच्या चरणावर लोळणी घातली आणि विश्वामित्राला पाय धुतले आणि आसनावर बसवलं. गंध लावला, गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकली, पुन्हा एकदा नमस्कार केले, चरणावर लोळणी घातली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली, महाराज तुम्ही आयथामध्ये येणं केलं. आम्ही सुरेंद्र कुळामध्ये जन्माला आलो. आम्ही परोपकारी माणसं आमच्या कुळामध्ये होऊन गेले, पण त्याच कुळात मी जन्माला आलेला राजा दशरथ. पण तुम्हाला इच्छा दान देईन, तुम्ही मागा.
इच्छादान देईन तुम्ही मागा असं म्हणले. म्हणल्याबरोबर विश्वामित्राला आनंद झाला. विश्वामित्र म्हणून त्यावेळेस विश्वामित्रानं राजा दशरथाला बोलायला सुरुवात केली. बघा कोणाकडे काहीतरी मागायला गेलो आपण गेल्या डायरेक्ट मागता येत नाही. मागता येते आधी जावं लागते, राम राम म्हणावं लागते. आधी काय म्हणावं लागते? राम राम हो म्हणावं लागते. कसं काय आले म्हणलं तर येरी चालू म्हणावं लागते. कसं काय आले म्हणलं तर येरी चालू म्हणावं लागते आणि बैठकीत बसावं लागते. बसून पुन्हा चर्चा करायला सुरुवात करावं लागते. उदो करावं लागते. पुन्हा काय म्हणावं लागते? माझे आपल्या खाला केल्यावर काय सोयाबीन आहे माझे मया मनानं वाटते एका झाडाला 200 ते 300 शेंगा असेल हो. ते म्हणते वा ते आपल्याकडे बियाणं ना हो त्या कमरेच्या तंत्रज्ञानात काय जाईल आपल्याला काय करायचं. पण उधव करावं लागते. काय करावं लागते? उधव करावं लागते. तुम्ही बघा राजा दशरथाला काय म्हणाले विश्वामित्र. राजा त्या सुनंच्या कुळामध्ये जन्माला आला आणि तुझ्या कुळामध्ये लोक होऊन गेले. बर रूपांगण राजा होऊन गेला, शिबी राजा होऊन गेला आणि राजा हरिचंद्र होऊन गेला. त्याच कुळात तुम्ही जन्माला आले. धन्य तुम्ही परोपकारी माणसा. बघा आता एवढं म्हटल्यावर माणसाला थोडंसं तुम्ही परोपकारी माणसा म्हणल्याबरोबर राजा दशरथाने त्यावेळेस मान हलवली आणि विश्वामित्राने बोलायला सुरुवात केली. राजा मी काही मागत नाही. मला वित्त नको. वित्त म्हणजे पैसे नको. मला घोडा नको, मला हत्ती नको, मला राज्य नको, मला काही नको. पण माझे मागणे एक राम. मला एक राम पाहिजे. तुझा राम दे म्हणल्याबरोबर राजा दशरथ खालीच पुसली. मी राम देणार नाही. बघा राजा दशरथ म्हणू लागले विश्वामित्राला मी माझा राम देणार. मी माझा राम देणार. तुमच्या पाया पडतो, पदर पसरतो, भीक मागतो, पण मी माझा राम देणार. मी माझं राज्य देईन, मी हाती देईन, घोडा देईन, नाही शेती माझं राज्य देईन, पण मी माझा राम देणार नाही. मी माझा राम देणार नाही असं म्हणू लागले. थरथर अंग कापू लागलं आणि राजा दशरथाच्या अंगावर झाले उभा राहू लागले. राजा दशरथ म्हणू लागले विश्वामित्राला महाराज तुमच्या पाया पडतो, मी माझा राम देणार नाही. हो मी माझा राम देणार नाही. मी पुत्र कमिटी केला
मी पुत्र कामने यज्ञ करून आणि मी पुत्र सुख बघेन म्हणलो, पण त्या राक्षसाच्या खाईमध्ये माझा राम घालणार नाही. मी माझा राम देणार नाही. माझ्या रामाच्या एका गालावर रक्त एका गालावर दूध, मी माझा राम देणार नाही असं राजा दशरथा विशामित्राला बोलू लागले. त्यामुळे विशामित्र उठून उभा राहिले आणि उभा राहून बोलायला सुरुवात केली. राजा बघ, तू तुझ्या मुलात जन्माला आला, तुझ्या पूर्वजाची कथा सांगतो. कोणी म्हणतात बघा, काही सावकार बाप जसा सावकारापासून आणत होता नेऊन देत होता, त्या भरोश्यावर बापाचा व्यवहार संपल्यावर पोरालाही देतात, पण पोरग आणलं इकडे जर राहिलं तर ते काय देव सावकार काय म्हणते, काय उसाच्या पोटी काऊन जन्मला रे, काय उसाच्या पोटी काऊन जन्मला रे. तुझा बाप वर्षांचं तू कधी करत होता, तू एकदा आला तर इकडे. म्हणून राजा दशरथा जवळ उठून उभा राहिले. विशामित्र बोलायला सुरुवात केली. राजा बघ, तुझ्या पूर्वजाची कथा तुला सांगतो आणि तुझ्या पूर्वजाची कथा तुला सांगून मी निघून जातो. देव वाटलं दे न दे, पण तुझ्या पूर्वजाची कथा सांगतो, तू ऐक असं म्हणले. म्हणल्याबरोबर राजा दशरथाला विशामित्राला पूर्वजाची कथा सांगू लागली. राजा बघ, तुझ्या कुळात होऊन गेले राजा हरिश्चंद्र, तुझ्या कुळामध्ये राजा हरिश्चंद्र होऊन गेला, पण आपण गेला ती कथा तुम्हाला सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली. पण मध्यरात्रीच्या वेळेला एका दिवशी राजा हरिश्चंद्र आणि तारामती झोपलेला. मध्यरात्रीची वेळ आहे. राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये 3 वार सोनं नवखंड पृथ्वी विशामित्राला दान दिलं. कशात केलं? स्वप्नात दान दिलं आणि राजा हरिश्चंद्राला जाग आली. जाग आल्यावर उठून बसले. राजा हरिश्चंद्र तारामतीला बोलू लागले, तारे तारे, मी स्वप्नामध्ये 3 वार सोनं नवखंड पृथ्वी विशामित्राला दान दिलं. तारा राजा हरिश्चंद्राला बोलू लागले, आहो स्वप्न काही खरं असते का हो? स्वप्न खरं नसते हो, स्वप्न काहीतरी खोटं असते हो. पण राजा हरिश्चंद्राला तारामतीला बोलू लागले, तारे माझं स्वप्न खोटं राहणार नाही. कोणाला खोटं स्वप्न पडेल, खोटे विचार करतील त्याला स्वप्न पडेल, पण माझं स्वप्न खोटे नाही असं म्हणू लागले. म्हणत सकाळ झाली. सकाळ झाल्यावर विशामित्र दत्त म्हणून आले. दत्त म्हणून आल्याबरोबर सुरुवात केली, राजा रात्री स्वप्नामध्ये नवखंड पृथ्वी 3 वार सोनं मला दान दिलास, त्याचा संकल्प कर. संकल्प कर म्हणल्याबरोबर राजा हरिश्चंद्र बोलायला सुरुवात केली, महाराज झोपेत दिलो काय, सुसुप्ती दिलो काय, दिवसा दिलो काय, रात्रशा दिलो काय, महाराज त्याचा संकल्प करतो. संकल्प केला. संकल्प करायचा म्हणजे कसं, अक्षदा घ्यावा लागतं, तुळशीच्या मंजुळा घ्यावा लागतं, 100 रुपये दक्षिणा घ्यावा लागते, पाणी टाकावं लागतं. संकल्प केला, संकल्प झाल्यावर पुन्हा राजा हरिश्चंद्राला विशामित्राला बोलायला सुरुवात केली, राजा 3 वार सोनं कधी देणार, 3 वार सोनं कधी देणार. राजा हरिश्चंद्राला विनंती केली, एक 5-6 दिवसाची मला सवलत द्या, एक 8 दिवसाची मला सवलत द्या असं सांगितलं. निघून गेले. 8 दिवस झाल्यावर पुन्हा विशामित्र आले. आल्याबरोबर राजा 3 वार सोनं देणार की 3 वार सोनं देणार की नाही, नाही देत होत असं तर तुझं तू राज्य वापस घे. त्यावेळेस राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, मी आम्ही सूर्याच्या कुळामध्ये क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलो, दिलेलं दान आम्ही वापस घेणार नाही, चुकलेला तुका आम्ही कधी नाही. आणि त्यावेळेस राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, महाराज चला. त्यावेळेस काशी हा 10वा खंड आहे. आपण नव्या खंडात आहोत, आपण बऱ्या खंडात आहोत, नव्या खंडात आहोत. काशी हा 10वा खंड आहे. काशीला माणसाचा बाजार भरायचा तवा हे ताशा इकडे आणत होत्या की नाही, ते काशीला भेटायची. काशीला माणसाचा बाजार भरायचा. आणि राजा हरिश्चंद्रानं काशीला गेले आणि काशीला गेल्यावर तारामती रोहिदास राजा हरिश्चंद्र तारामतीच्या डोसक्यावर गवताची पेटी दिली. एक काशीमधला एक ब्राह्मण भांडे घासण्यासाठी, बघा कर्माची कथा कशी आहे,
भांडे घासण्यासाठी म्हणून, घरात झाडझूड करण्यासाठी, सडा सारवण करण्यासाठी म्हणून, आणि तारे जवळ आला आणि तारेचा सौदा केला. एक भाग सोडला. किती? एक भाग सोडला. त्या ब्राह्मणानं तारेला घेतलं आणि घेतल्यावर राजा हरिश्चंद्रानं त्या ब्राह्मणाच्या स्वाधीन केलं. केल्याबरोबर ती तारा रडू लागली. तारा ब्राह्मणाच्या चरणात धरली. ब्राह्मणाला विनंती केली, महाराज तुमच्या पाया पडतो, मी पदर पसरतो, भीक मागतो. महाराज आमच्या गाई वासराचा ताडातोड करू नका हो, आमच्या माईलेकराचा ताडातोड करू नका हो. महाराज तुम्ही भूदेवा, तुम्ही ब्राह्मण, आमच्या माईलेकराचा ताडातोड करू नका हो. तुमच्या पाया पडतो, मी पदर पसरतो, भीक मागतो. आमच्या माईलेकराचा ताडातोड करू नका. तुमच्या संसारात तुम्हाला यश मिळेल हो, तुमच्या लेकरा बाळाला आशीर्वाद लागेल हो. आमच्या माईलेकराचा ताडातोड करू नका हो. माझ्या वैद्याचा घ्या हो, तुमच्या पाया पडतो, मी पदर पसरतो. तारेला अशी विनंती करू लागली, रडू लागली. तारा रडू लागली. त्यावेळेस ब्राह्मणाला थोडी दया आली आणि ब्राह्मणानं रोहिदासाला घेतलं आणि रोहिदासाला घेतलं. तारा निघून गेली, ब्राह्मण निघून गेले. पण राजा हरिश्चंद्र आपण आपणच केला आणि डोसक्यावर पेटी घेतली. घेतल्यावर राजा हरिश्चंद्राला कोण आलं काशीमध्ये घ्या, कोण आलं? बघा कर्माची कथा कशी असते. काय विलास नाही, कर्माच्या पुढे कोणी गेलं नाही. राजा हरिश्चंद्राला काशीमधला डोम्या आला आणि त्याने तेवढ्याला एक भाग सोन्याला राजा हरिश्चंद्राला घेतलं आणि राजा हरिश्चंद्रानं कुठं पाणी भरू लागले, कोणाच्या घरी पाणी भरू लागली, कुठं पाणी भरायची वेळ आली. अरे अरे देवादीच्या अरे अरे ही घरी ठेवण्याच्या लायकीचा नाही, तू पाणी भरण्याच्या लायकीचा नाही. याला शमशान भूमीत राखण ठेवा. काय सांगितलं? शमशान भूमीत राखण ठेवा. काशीला सरम घाट आहे. काशीला कोणी गेले का? काशीला कोणी गेले तर त्याला सरम घाट म्हणतात. काशीला
आणि सुद्धा ते जाळ इथला नाही, काशीच्या अवतार भोवतालचे जवळची माणसं तिथं आणून अग्नी कष्ट करतात, त्याला शमशान घाट म्हणतात. ती आधी आणि जाळ इथला नाही का, काशी मेल्यावर मोक्ष देणारी आहे, ही लक्षात राहू द्या. काशी जिवंतपणे मोक्ष देणारी, काशी जाऊन मरावं लागतं, कळले ना. आणि पंढरपूर उभ्या उभी मोक्ष देणार. पंढरपूर कसं उभ्या उभी, तुम्ही बघा, डोळा देखलिया चंद्रभागा, नुसतं चंद्रभागा जरी या डोळ्याने बघितलो तरी आपलं पाप नाही, कळलं ना, हे मोक्ष देणार. आणि पंढरपूर उभ्या उभी आहे आणि ते मेल्यावर मोक्ष देणारे. काशीमध्ये मरावं लागते काय, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नभते जलाचर, तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नभते जलाचर, तेव्हा नभते पंढरपूर, जेव्हा नभते गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागी नाचती रजनी की पंढरी, आधी रजनी पंढरी, साक्षात. आणि त्या वेळेला राजा हरिश्चंद्रानं आणि शमशान भूमीत राखत राहू लागले का, तेव्हा भूमिदान द्यावं लागत होतं, तेव्हा अग्नी कष्ट देता येत होतं. पूर्वीचा काळ होता, भूमिदान मागत होती, म्हणजे भूमिदान द्यावं लागत होतं. म्हणून त्या वेळेला राजा हरिश्चंद्र राहू लागला. पलीकडली कथा तारामतीला हातोड करावं, सणासारखं करावं, वाटे घासावं, पण रोहिदास रोज सकाळी उठावं, बगीच्यामध्ये जावं, तुला घेऊन यावं. पण एका दिवशी या विश्वामित्रानं, तू बघा, एवढं थांबला नाही, अहो सर्प झाला आणि सर्प होऊन कोणाला, रोहिदासाला दंश केला आणि दंश केल्यावर रोहिदासाने कारोळी मारली, आई म्हणले आणि आपला प्राण सोडला. सोडल्याबरोबर तारामती रोहिदासाला जवळ घेतली, आपल्या मांडीवर घेतली आणि तारामती रडू लागले, देवा आम्ही काय केलं रे, आम्ही काय केलं, अरे आम्हाला धर्म पाहिजे एवढी शिक्षा, आम्ही धर्म केलो, आम्ही काय केलं, आम्ही जगात काय केलो, आम्ही काय पाप केलो, देवा आम्ही काय केलं, आमचा ताडातोड झाला, पण ताडातोड झाला या धर्मापायी, पण ज्यावेळेस असणारा आम्ही काय केलं, आम्हाला एवढं तो खंगा विनंती करू लागली, देवाला रडू लागली, देवा आम्ही काय केलं, कोण्या जन्मातलं वैर काढला तू आमच्यावर, जे कोण्या जन्मातलं वैर आहे आमचं, तेव्हा आमचा वैर का केला, आम्ही काय केलो म्हणून, आम्ही धर्म केलो, धर्म, पण हे धर्म करून आम्हाला इथं का भोगावं लागलं, आम्हाला अशी का पाळी नाही, आमचा ताडातोड झाला, पण होतं ते लेकरून निघून गेलं माझं, मी काय करू. त्या रोहिदासाला आपल्या पाठीवर घेतली आणि रडू लागली, पण काय करणार, याला शेवट अग्नी कष्ट देवावं लागते. म्हणून रोहिदासाला घेऊन शमशान भूमीत गेली, अग्नी कष्ट देणार
पण तितक्यात राजा हरिश्चंद्राने भूमिदान दिल्याशिवाय अग्निकाष्ट देता येत नाही असा नियम आहे. म्हणून त्या वेळेला आणि अग्निकाष्ट द्यायची तयारी. पण राजा हरिश्चंद्राने रोहिदासाचा पाय धरला असं विस्कारलं आणि ज्यावेळेस संताला बाहेर काढलं तर त्यामध्ये झाला आणि रोहिदासाला पुन्हा पुन्हा आपल्या मांडीवर घेतली आणि तारा रडू लागली. तारा रडू लागली. पण राजा हरिश्चंद्राने सांगितली नोकरी हे मालकाची नोकरी धर्मापायी आपण इकड्या गेलो पण भूमिदान दिल्याशिवाय मी अग्निकाष्ट देऊ देणार नाही असं म्हटल्याबरोबर आणि त्या वेळेला तारा रडू लागले. तेव्हा आम्ही काय केलं असतं आमचं काय झालं असं अशी काम त्या कर्माची कथा झाली आम्ही का असं त्या वेळेला तारामती रडू लागली. तारामती रडू लागली. रडत रडत हा मनुष्य जीवन आहे रात्राची वेळ आहे. तारामतीला डोकली लागल्यावर तितक्या डोळा लागल्यावर तितक्या पुन्हा विष्णूचा आला आणि रोहिदासाचं फोटो फाडलं आपटे आणि जबरदस्त आपल्या तारेच्या गळ्यात टाकलं आणि गावामध्ये काशीमध्ये हाक मारली. एक लेकर खाण्याची नाव आली असं सांगितल्याबरोबर काशीमध्ये लोक सगळे जमल्या गेल्यावर आणि काशीमधले लोक राजा हरिश्चंद्राला सांगू लागले राजा ते एक दोन तुकडे कर. तरी राजा हरिश्चंद्रानं ही माझा मुलगा आहे ही माझी पत्नी राजा हरिश्चंद्रानं मुखामधून एकही शब्द हल्ला नाही. राजा हरिश्चंद्रानं खड्ग उचललं आणि त्यावेळेस देवानं राजा हरिश्चंद्राचा हात धरला आणि त्यावेळेस देवाने बोलायला सुरुवात केली राजा तुझ्यासारखा सत्वशील त्या जगात कोणी नाही तू धन्य आहे. म्हणून अशी ही कथा आणि विश्वामित्रानं कोणाला राजा तसंच त्याला कथा सांगितली. कथा सांगून म्हणला तुझा दे न दे तुझ्या पूर्वजाची कथा आहे. मी जातो आता काय म्हणले मी जातो आता म्हणल्याबरोबर पुन्हा वशिष्ठ गुरु राजा दशरथाला आत बोलवले आणि बोलून सांगायला सुरुवात केली. राजा 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला माणूस ती लोखंडाचे चमणे खाऊन दुसऱ्या सृष्टीचा मालक आहे धाता आहे बघा विश्वामित्र दुसऱ्या सृष्टीचा मालक म्हणत गेले कोणी धाता म्हणत गेले. धाता म्हणजे मालक दुसरी सृष्टी निर्माण करणार पण थोडक्यात म्हणून
आणि त्यावेळेस वशिष्ठ गुरुनं सांगितलं, जर विश्वामित्राला राग आला, आपल्या गावाच्या आयत्याच्या बाहेर गेला, आपल्या शिबीच्या बाहेर गेला, नुसतं जलगाव तरी म्हणलं, कुळ गोत्रासहित रामानामाची होईल, कुळ गोत्रासहित आईच्या नगरी भस्म होईल. आणि त्यावेळेस एक रामच काय लक्ष्मणाला द्या, जाऊ द्या असं सांगितलं. पुन्हा राजा दशरथा विश्वामित्राच्या चरणावर लोटांगण घातलं, डोळी घातली आणि विश्वामित्राला विनंती केली, महाराज एक रामच काय मागता, लक्ष्मणही घेऊन जा. म्हणल्याबरोबर तो विश्वामित्र नाचू लागला. रघुकुल रीत सदा चली आई